नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. कालच आपली गुरुपौर्णिमा झाली आहे आणि गुरुपौर्णिमेचा उत्सव सगळ्यांनी खूप छान जोरात व्यवस्थित छान साजरा केला आहे. आपल्या गुरूंच्या प्रती प्रत्येकाने आपले भाव व्यक्त केलेले आहेत आणि गुरुपौर्णिमेचा मी बघितला चौकात खूप छान जोरदार उत्सव होता आणि गाणी वगैरे लागलेली, प्रसाद वाटत होते, सगळं छान पूजा वगैरे झालेली. तर हे सगळं आपण केलं आपल्या गुरुप्रती, हे छानच आहे. पण दुसरं एक मला तुम्हाला सांगायचं आहे की माझे सद्गुरू म्हणजे हे माझे विचार नाही आहेत, माझ्या सद्गुरूंचे विचार आहेत. माझे सद्गुरू नेहमी असं सांगतात की गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण काहीतरी एक संकल्प करायचा असतो. आता हा संकल्प काय करायचा हे प्रत्येकाने आपापलं ठरवायचं असतं. पण तरीही मी तुम्हाला सांगू इच्छिते की गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून, म्हणजे आता काल गुरुपौर्णिमा झाली, पण ठीक आहे, आजपासून तुम्ही नामस्मरणाला सुरुवात करा. नामस्मरणात फार मोठी शक्ती आहे. ज्यांना देवाची पूजा करायला, देवाजवळ थांबायला वेळ मिळत नाही किंवा आंघोळ केल्यावर एक नमस्कार केला आणि दिवसभर तुम्ही नामस्मरण केलं तर तुम्हाला फार मोठी तुमच्या मागे शक्ती उभी राहील. एक लक्षात घ्या, जेव्हा आपण काही मिळकत असते, आपण जे जॉब करतो, नोकरी करतो, त्याची जी मिळकत असते ती ठराविक आपण वापरून बाकीची रक्कम आपण बँकेमध्ये टाकतो. का टाकतो की आपल्याला वेळ आली किंवा आपल्या परिवारावर वेळ आली, आपल्या घरात कोणाला गरज लागली तर आपण त्या बँकेतनं ते पैसे काढून घेतो. तशीच नामस्मरणाची ही शक्ती आहे. ही पुंजी तुम्ही तुमच्या अध्यात्माच्या बँकेत जमा केली की तुम्हाला जेव्हा गरज पडेल किंवा तुमच्या परिवारावर, कुटुंबावर जेव्हा वेळ येईल त्यावेळेला तुम्ही देवाजवळ हात जोडून उभे राहून तुम्ही देवाजवळ काही बोलू शकता, मागू शकता, कारण तुमची पुंजी तिथे जमा आहे. त्यामुळे नामस्मरण करा. नामस्मरणाची शक्ती फार मोठी आहे आणि म्हणजे नामस्मरण तुम्ही करून बघा की तुम्हाला तुमची कितीतरी अशी छोटी मोठी संकटं आहेत ना, ती आपोआप दूर पडतात. देव तुमच्याजवळ पोचूसुद्धा देत नाही, कारण ते नामस्मरणाचं एक तुमच्या शरीराभोवती वलय निर्माण झालेलं असतं. ते छेदून छोटी मोठी संकटं येत नाहीत तुमच्या कामामध्ये किंवा तुम्हाला जे योग्य व्यक्ती आहे ती तुमच्याजवळ येते. अयोग्य व्यक्ती असेल तुमच्यासाठी ती आपोआप लांब जाते. एवढा नामस्मरणात खूप शक्ती आहे. तुम्ही करून बघा. ह्याचा अनुभव घेतल्याशिवाय हे तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने, म्हणजे काल मला सांगायला, हा व्हिडिओ बनवायला मिळाला नाही म्हणून मी आज बनवते की तुम्ही नामस्मरण नक्की करा आणि अनुभव घ्या. ह्या विषयावर आपण अजून व्हिडिओ बनवू. धन्यवाद.